नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या शर्टची कसं सुंदर असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत। जुना आपल्याकडे शर्ट पडला असतात त्यापासून आता काय करायचं आहे, इथून बघा एवढा भाग कट करून टाकायचा आहे आपल्याला, सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर इथून कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी। आता या ठिकाणी बघा आपण चौकोन असा कट करून घेतला आहे, तुम्हाला माप दाखवते अगोदर मी। याची उंची जी आहे ती बघा 21 इंच आहे आणि जी रुंदी आहे ती 23 इंच आहे। आता आपण काय करायचं आहे बघा, आता या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, शर्ट बटन वगैरे लावून ना सेंटर मध्ये। आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, 4 इंचचे बघा असे बॉक्स तयार करायचे आहे। या पद्धतीने या साईडला पण करून घ्यायचं आहे। आता इथं सुद्धा बघा आपण हे करून घेणार आहोत। आता इथं आपण आताच आहे, इथं स्ट्रिप जॉईन करून घ्यायचे आहेत बघा। इथं बटन ओपन करते, आता बघा आपण हे स्लीवचे किंवा याचे कापड ते करून जॉईन करून घेऊ या पद्धतीने। आपण जॉईन करून घेऊ आणि तुम्हाला दाखवते बघा, मी दाखवते पूर्ण आता मी। तर सर्वात अगोदर बघा आपण ज्या स्ट्रिप कट केल्या त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत। आपण 20 इंचचे 2 बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पण करू शकता, पण या ठिकाणी बघा 20 इंचचे आपण तयार करायचे आहे। तर आता मी बेल्ट तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही जे आपलं बाईचं कापड असणार ते सुद्धा घेऊ शकता, या ठिकाणी लांब निघतं त्याचं कापड। या पद्धतीने आपण बघा शिलाई मारून घ्यायची आहे। असं डबल फोल्ड करायचं आणि कडेने शिलाई देऊन घ्यायची। तर या ठिकाणी बघा ते एक स्ट्रिप तयार झाल्या आहेत, याच पद्धतीने आपण दुसरी पण तयार करून घेऊ। या ठिकाणी बघा दुसरी पण तयार झाली, सारखंच कट करून घ्यायचं व्यवस्थित। आता जिथं आपण खून केलं आहेत बघा त्या निशाणावरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। जिथं आपण कट दिलं आहे तिथून बघा 2 ते 3 इंच अंतर सोडून द्यायचं आहे। सरळमध्ये शिलाई लॉक करून घ्यायचं आहे। तुम्ही 5-5 इंच वरती जरी स्ट्रिप लॉक केला तरी चालतील। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असं आणि मोठ्या साईजचं ऑर्गनायझर आपलं तयार होतं। नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा। याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या सुद्धा बघा स्ट्रिप जॉईंट करून घेऊ। जिकडे आपले बघा बटन आहेत ना त्या साईडनं बघा असे हे करायचे आहेत पकडण्यासाठी आपल्याला, कारण इथं आपण चेनचा वगैरे वापर नाही केला आहे त्याच्यामुळे आपल्याला जिथं बटन आहे त्या साईडने पकडण्यासाठी असे ठेवायचे आहेत। या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचे आहेत। बघा दोन्ही पण साईज आपल्याला स्ट्रिप बघा जॉईंट करून झालेले आहेत। आता बटन लावून घ्यायचे आहेत शर्टचे व्यवस्थित सरळ असे। या ठिकाणी बघा आपण बटन लावून घेतले आहेत।
आता बटन लावल्यानंतर उलटा करून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. आता व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे. इथं कडेने बघा आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. बॉक्सच्या साईडने बघा, दोन्ही साईडने ओपन बाजू आहेत ना, ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा बघा सेम त्याच पद्धतीने कडेने शिलाई लावून घ्यायची आहे. आता या ठिकाणी बघा आपली शिलाई देऊन झाली आहे डबल डबल. आता हे बॉक्स बघा आपण कट केलं आहे ना, ती या पद्धतीने पकडायची आहे. जो आपल्या बघा शिलाईचा सेंटर आणि तो सेंटर एकदम मॅच झाला पाहिजे या पद्धतीने. याच पद्धतीने आपल्याला बघा चारी पण कोपरे आहेत ना आपण जे कट केले आहेत, चारी पण साईडला शिलाई देऊन घ्यायची आहेत. तुम्ही या साईजचं वाटलं तर आपण गोणी वगैरे सुद्धा टाकू शकता बघा आतमध्ये थिकनेससाठी. या ठिकाणी मी कसल्याचा वापर नाही केला आहे. अस्तर नाही, फॉर्म नाही, कसलाच वापर नाही केला आहे. बंद वगैरे व्यवस्थित आतमध्येच ठेवायचे. आता इथे बघा बटन आहे, तिथून आपण ओपन करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. आतमध्ये मी कपडे वगैरे ठेवून दाखवते. कसा बेस वगैरे तयार होऊन तुम्हाला कपडे भरल्यानंतर याचा तुम्हाला लुक दिसेल कशा पद्धतीने आपला ऑर्गनायझर तयार झाला आहे. चला तर मी कपडे भरून घेते आणि तुम्हाला दाखवते या पद्धतीने बघा. इतके सारे कपडे ठेवले तरी अजून खूप सारी जागा बघा मोकळीच आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा याच्यात मी 5-6 बेडशीट ठेवले तरी पण जागा अजून येच आहे. अजून थोडेसे कपडे ठेवते म्हणजे तुम्हाला अजून दिसन छान. अजून 2-1 बेडशीटचे म्हणजे मावतील आपल्या. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते पण सांगा. खूप सोपी पद्धत आहे.